कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो टीचर मॅडम, तुम्ही मला नाही का दिले पैसे? तिथं कसे असतील पैसे? मी नाही दिले अधिपती, मला खरंच माहित नाही त्या नोटा कुठे गेल्या। मी नाही दिले बजरंगला पैसे। तुम्ही जेव्हा मला नोटा दिल्या होत्या तेव्हा मी त्या माझ्या खणात ठेवल्या होत्या। माझ्यावर विश्वास ठेवा अधिपती, मी नाही दिलेत पैसे याला। त्या पैशानं पाय आले असतील, तुम्ही दिल्या नाहीत नोटा, चालत चालत गेले असतील बजाकडं। ए टोन घ्या, निघ आता। पुन्हा तुझं थोबड दाखवलंस तर अंगडा तोडून हातात देऊ। ए नोटा ठेव। असू दे ना, तसे पण रंग लागलेत, काय उपयोगाचे तू मला? असू दे. ए आमच्या आहेत त्या, ठेव इकडं। टीचर मॅडम, लय लॉस केला तुम्ही माझा, मेंटली इकॉनॉमिकली। तुम्ही आहे ना, निघ। मम्मी मम्मी संजय, कशी आहेस तू? मी बरी मम्मी, तू कशी आहे? मी पण छान आहे। आणि हे काय बॅग घेऊन कुठे चालल्यास? म्या नाही, आपण चालूया। आपण चल मम्मी, चल आपण। हा चल आपण जाऊ इथनं। अगं मी लय मोठा हात मारलाय, पकड पकड, दाखवती। संजय काय केलंस? अगं चमची, तू कार्टे चोरी केलीस का काय तू? अगं आत्ता तर मी जेलात बाहेर आली हा, पण ताईला कळलं तर ती तुला जेलात पाठवल। काय कांड करत बसलीस का? हे बघ, तुला का नाही कळत नाही कधी काय करायचं ते। हे बघ, तू जिथं होतं तिथं ठेव सामान। चल चल। मम्मी मी नाही ठेवणार, नाहीतर तुझ्यावर येईल समजा। माझ्यावर नसतं येत मम्मी। अगं ताईला कळलं तर काय होईल? कळलं तर मास्तर टाकायचं समजा। विचार नाही का, अगोदरच फायरिंग सुरू आहे बघ। म्हणजे अगं मम्मी, घरात नाही का लय राडा सुरू आहे। म्हणजे काय झालं, साक्ष देण्यासाठी मास्तरनीनं बजरंगला आणलं, बजरंगने मारली पलटी। हा, आणि त्यात काय झालं, अधिपतीनं ज्या नोटा मास्तरनीकडे ठेवायला दिलेल्या ना, त्या सापडल्या बजरंगकडं। त्यामुळे शेकलंय समजा मास्तरनीवर। आणि त्यात जर का हे उघडकीस आलं ना, तर टाकायचं की मास्तरनीवर, लय लोड नाही घ्यायचा मम्मी। आणि एक ध्यानात घे, मी लय कष्टाने यो हात मारलाय, त्यामुळे मी काय परत ठेवत नसती। चल। अगं चंचे, पर कुठं ठेवणार आहेस तू? अगं मी आता जाते आपल्या गावी घरला, आणि तिकडं हे शेफ मध्ये ठेवते। म्या चालले, तू पण चल। नाही हे बघ, म्या काही येत नाही, तुझं तुझा। अगं मला ताईला भेटायचंय। अगं पर चंचे, ताईनं जर मला विचारलं का चंची कुठं आहे, तर काय सांगायचं म्या? सुचल ते सांग। मम्मी चल, आता लई येळ घालू नको, मला निघू दे, कुणी बघायच्यात। हा चल, बाय मम्मी। संचे नीट जा, काळजी घे हा पोरी। काळजी घे। आणि बघ, पोचल्या पोचल्या फोन करा मला। हा मम्मी, मी करती, तुम्ही शेफ मध्ये राहा। हा चल, बाय। अधिपती प्लीज प्लीज। तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। अहो पण मी काहीच नाही केलंय। मी बी असंच मानत होतो। बजा एवढं बोलला, मी त्याच्या एका शब्दावर विश्वास ठेवला नव्हता। मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की तो काय बी सांगेल, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका। ते चुकलं, ते चुकलंच अधिपती माझं, मी त्याला बोलवायलाच नको होतं। लई चुकलं हे, असं काय तुम्ही करशील असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं, माहिती आहे? पण मी काहीच नाही केलंय अधिपती। मग त्या नोटांचं काय स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे?
मी तुम्हाला दिलेल्या नोटात त्याच्या हातात कशा काय गेल्या? अहो हा पण यांचाच डाव असणार आहे. यांनी आपल्या कपाटातून पैसे चोरले असतील आणि ते पास मास्तरीन बाई पास. काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतं का? एक शब्द बोलू नका आता. मगापासून तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मी, पण माझीच गल्लत झाली तुम्हाला समजून घेण्यात. एवढं सगळं झालं तरी तुम्ही आई साहेबांना दुश्मन देता, तुम्हाला काही वाटत नाही हो? हा? मी तुम्हाला दिलेल्या होत्या तो नोटा त्या त्याच्या हातात सापडल्या आणि त्याचा ठप्पा तुम्ही आई साहेबांवर लावताय. काय वाटतं का तुम्हाला जरा? ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडे. भाव केला तुम्ही मनावर. आमच्या घरातल्या देवी आहेत आमच्या आई साहेब, आमच्या मनातल्या देवी आहेत. तुम्ही त्यांच्याविषयी असं एवढं सगळं होऊन सुनबाई आम्ही एवढ्या जड झालतो तर आम्हाला बोलायचं की हा? आम्ही स्वतःहून घर सोडून गेलो असतो. आम्ही बोललोच होतो अधिपतीना. आमची कोणाला गरज नाही तर खरं सांगतो सुनबाई, तुम्ही एका शब्दानं आम्हाला बोलला असता का नाही तर आम्ही स्वतःहून हे घर सोडून गेलो असतो. हे एवढं सगळं करायची काय गरज होती? हा, त्या फालतू बाजाला हाताशी धरलत तुम्ही. कसला माणूस आहे त्यो? हा, अहो तुम्हाला येडं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. हा, एवढ्या शिकल्या सवरलेल्या तुम्ही डोसकं काय कुठं घाण टाकलत काय? तुम्ही आमच्यावर जो काय आरोप केला का नाही तो गुन्हा तुम्ही केलाय आणि आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुम्ही हे काय काय केलं? अरे कुठल्या थराला गेलाय तुम्ही? हा, माणूस म्हणून तुमची काय किंमत राहिली हो सुनबाई? हा, सांगा की. आम्हाला घराबाहेर काढण्याचं वचन तुम्ही मोठ्या मालकांना देता आणि त्याच्यासाठी तुम्ही ह्या टोकाला जाता? हा, हे तुमचे संस्कार तुमच्या शाळेतल्या पोरांना काय हेच शिकवणार काय तुम्ही? एक मिनिट. माझ्या शाळेचा आणि शिकवण्याचा यामध्ये काहीही संबंध नाहीये. मी काही केलेलं नाहीये. मला नाही माहित त्या बजरंगकडे त्या नोटा कशा आल्या. चालत गेले असणार. ए आता तू आगीत तेल ओतू नको. हे सगळं तुझं कारस्थान असणार आहे. आणि ऐक, तू माझ्या घराचं वाटोळ केलंस म्हणून मला तू या घरात नको होतेस. अक्षराला बोलायचं नाही. अक्षराला एका शब्दानं नाही बोलायचं तू. आणि अधिपती मी तुला सांगतोय, अक्षरा जे करते ना ते योग्य करते. तिच्यावरती विश्वास ठेव. तो बजरंग काय सांगतोय मला माहिती नाही, पण मी एवढं सांगतो की अक्षरा खोटं नाही बोलणार. अक्षरा जे बोलते ना ते खरं बोलते. तिच्यावर एकदा विश्वास ठेव. तुमची फूस आहे त्यांना. तुम्हीच सुपारी दिली ना सुनबाईंना आम्हाला घराबाहेर काढण्याची. अधिपती तुमची शपथ, मी खरंच त्याला नाही दिल्यात नोटा. तुमची शपथ. हो, आमच्या पोराची खोटी शपथ घ्यायची नाही. बाद झालं. थकलो आता आम्ही. अधिपती आम्ही तुम्हाला सांगत होतं का नाही? आम्ही जातोय घर सोडून, जाऊन राहतो त्या वृद्धाश्रमात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.